नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे. भारतीय रेल्वेत 11,000हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होतीये. रेल्वे मंत्रालयाने असिस्टंट लोको पायलट पदासाठी नव्या भरतीला हिरवा कंदील दिलाय. ही संपूर्ण प्रक्रिया आरआरबी मार्फत राबवली जाणार आहे. देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी तब्बल 11,127 जागा भरल्या जाणार आहेत. झोन निहाय पाहिल्यास पूर्व तटीय रेल्वेमध्ये 1,625, दक्षिण पूर्व रेल्वेत 1,531, मध्य रेल्वेत 1,400, ईशान्य सीमांत रेल्वेत 1,276, उत्तर रेल्वेत 740, पूर्व मध्य रेल्वेत 700 आणि पूर्व रेल्वेत 608 पदे निश्चित झालेत. याशिवाय इतरही झोनमध्ये काही पदांचा समावेश आहे. त्यामुळे देशभरातील उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेलं असावं. फिटर इलेक्ट्रिशियन्स, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमॅन, मिलराईट इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक अशा विविध तांत्रिक शाखेतील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. 10वी सोबतच इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवारही पात्र असतील. तसेच यासाठी वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्षापर्यंतची आहे. निवड प्रक्रिया ही CBT 1, CBT 2, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यात पार पडणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पे लेवल 2 नुसार सुरुवातीला 19,900 रुपये मूलभूत वेतन मिळणार आहे आणि त्याचसोबत भत्ते आणि सुविधा देखील दिल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे आणि अधिकृत अधिसूचना जाहीर होताच उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि रेल्वेचा भाग होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे.